जय सिटी वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। सुमंत देशमुख यांनी कमेंट्स केलेले आहे मित्र हो, कुठली गाय ही 3 टप्प्यामध्ये दूध देते 20, 15, 10। तर याविषयी थोडंसं सविस्तर बोलावं हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे। मिल्क चार्जर आणि ॲनिमल हेल्थ चार्जर हे एससीटी वैदिकची 2 उत्पादनं दूध व्यवसायामध्ये आज शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे। याच्या माध्यमातून जनावरांचा जो दुधाळ काळ आहे, म्हणजे दूध देण्याचा जो काळ आहे, तो 3 ते 4 महिन्यावरून 7 ते 8 महिन्यापर्यंत वाढतो। हा आतापर्यंत शेतकऱ्यांचा अनुभव आहे। परदेशातील दूध व्यवसायापेक्षा भारतीय दूध व्यवसाय हा नेहमी तोट्यामध्ये का वाटतो? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा दुधाळ काळ। दुधाळ काळ म्हणजे दूध देण्याचा जो काळ आहे, हा काळ कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना जी टोटल क्वांटिटी आहे दुधाची ती 1.5 ते 2 हजाराच्या पुढे जात नाही। ज्या वेळेस तुमची 20 लिटरची गाय पहिले 3 महिने 20 लिटर दूध देते, त्यानंतरचे 2 महिने ती 15 लिटर वर येते आणि त्यानंतर ती 2 महिने 10 लिटर वर येते। अशा प्रकारे दुधाचा जो तिचा टप्पा आहे हा उतरत जातो। हे एक सर्वोत्कृष्ट आदर्श प्रमाण आहे। परंतु वास्तविक पाहता पहिले 3 महिने गाय 20 लिटर पूर्ण क्षमतेने दूध देते, त्यानंतरचा 1 महिना ती 15 लिटर वर येते, त्यानंतरचा 1 महिना ती 10 लिटर वर येते आणि त्यानंतरचा 1 महिना ती पुन्हा 7 ते 8 लिटर वर येते। अशा प्रकारे तिची गाय जी आहे तिचं दूध कमी होत जातं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। एससीटी वैदिक मध्ये हे जे प्रमाण आहे ते 20 लिटर पहिले 3 महिने आणि नंतरचे 3 महिने ती 15 लिटरवर 15 लिटर पेक्षाही जास्त, म्हणजे सरासरी 17 ते 18 लिटरवर ती स्थिर होते। यामुळे मिल्क चार्जर आणि ॲनिमल हेल्थ चार्जरच्या मदतीने आपण जनावरांची दूध देण्याची क्षमता ही वाढवू शकता, कारण ते त्यांच्या पचनक्रियेवर काम करतं आणि जास्तीत जास्त जे काही त्यांच्या चाऱ्यातला आणि खुराकातला कस आहे ते पचवून ते तुमच्या दुधामध्ये आणि जनावरांच्या चरबीमध्ये उतरवतं। त्यामुळे अशी गोष्ट शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते। एससीटी वैदिकमध्ये दूध व्यवसायातील शेतकऱ्यांचा अनुभव हा इतरांपेक्षा वेगळा आहे। धन्यवाद।